नमस्कार, न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09 मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आता आपण पाहणार आहोत सकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पवार गट एकत्र येण्याबाबत तटकरेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दोन्ही पवार गट एकत्र येण्यास माझा विरोध आहे, ही निव्वळ अफवा आहे असं स्पष्ट केलं आहे। मात्र सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी नमूद केलं। मनसेच्या केंद्रीय समितीतील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे। दोन्ही भावांतील फुटीमुळे कंगना राणावत आणि किरीट सोमय्यांसारख्या परप्रांतीयांची दादागिरी वाढल्याची भावना मनसैनिकांनी बोलून दाखवली। मनसेशी युती करण्याच्या शक्यतेवर उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल, आता संकेत नाही तर थेट बातमीच देणार, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे। हवामान आणि इतर महत्त्वाच्या बातम्या। राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भासह मराठवाड्यातील जिल्ह्यांना या संदर्भात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। लाडकी बहीण योजनेवर आमदाराचा आक्षेप, कोट्यवधींचा निधी उधळण्याऐवजी गडकिल्ल्यांचं संवर्धन करा, असा घरचा आहेर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सरकारला दिला आहे। लाडकी बहीण योजनेवरील खर्चावरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। लाडक्या बहिणींसाठी निधी जमवताना सरकारची दमछाक होत असल्याचं चित्र आहे। मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी रुपयांचा निधी पुन्हा वळवण्यात आल्याची माहिती आहे। हुंड्यासाठी सुनेचा छळ, आत्महत्या। बीडमध्ये हुंड्यासाठी सुनेचाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। माहेरून 5 लाख रुपये आणले असतानाही आणखी 4 लाखांच्या हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्याने शुभांगी शिंदे या विवाहितेने आत्महत्या केली। या प्रकरणी पती, सासू, सासरे आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे। चिनाब रेल्वे पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। पहलगामवरील हल्ल्यांनंतर आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी प्रथमच जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले होते। नक्षलवाद्यांच्या सामूहिक विवाहाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक युवतींच्या सामूहिक विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। यावेळी पोलीस वऱ्हाडी बनले होते, तर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमादरम्यान थेट जनतेत जात आदिवासी बांधवांशी संवाद साधला। बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणी अटकेची मालिका। बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांना बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात आरसीबीचे आणखी 3 अधिकारीही ताब्यात घेण्यात आले आहेत। या होत्या सकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पुढील अपडेट्ससाठी सोबत रहा। धन्यवाद।